पन्हाळा येथे वाघबीळ ते बाजीप्रभू चौक हा अत्यंत जीर्ण झालेला रस्ता तातडीने दुरुस्त करावा, तसंच कोल्हापूर पन्हाळा या मार्गावरील एसटी बसेस वेळेवर आणि सुस्थितीत धावाव्यात या मागण्यांसाठी आज दलित महासंघाच्या वतीनं पन्हाळगडावर जकात नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय दलित महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी केलं। त्यांच्यासोबत शाहरुख पेटकर आणि उभाटा शिवसेनेचे मारुती माने उपस्थित होते। कांबळे यांनी आंदोलनादरम्यान एसटी महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। पन्हाळा किल्ला जागतिक वारसा स्थळ असतानाही प्रवेशद्वारापासून बाजीप्रभू चौकापर्यंतचा रस्ता अत्यंत निकृष्ट अवस्थेत आहे। या रस्त्यावर चालणं सुद्धा अवघड झालं असून पर्यटक आणि स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं श्रीकांत कांबळे यांनी सांगितलं। तसंच कोल्हापूर पन्हाळा मार्गावरील एसटी बसेस कधीही वेळेवर धावत नाहीत। अनेकदा या गाड्या रस्त्यात बंद पडतात, ज्यामुळे प्रवाशांना त्रास होतो। या निष्क्रिय प्रशासनाविरोधातच दलित महासंघाचं हे आंदोलन झालं। एसटी अधिकारी मल्लेश विभूते आणि सहाय्यक वाहतूक अधीक्षक संकेत जोशी यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी चर्चा केली। त्यांनी गाड्या वेळेवर सोडल्या जातील, सुस्थितीतील बसेस पुरवल्या जातील आणि प्रवाशांशी सौजन्यपूर्ण वागणूक दिली जाईल असं लेखी हमीपत्र दिलं। तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक अभियंता स.ब. कुंभार यांनीही रस्ता दुरुस्तीचं काम ठेकेदाराकडे दिल्याचं सांगितलं। तात्पुरते खड्डे भरून रस्ता चालण्याजोगा केला जाईल आणि लवकरच संपूर्ण रस्त्याचं नूतनीकरण होईल असं आश्वासन देण्यात आलं। या सर्व लेखी हमीपत्रानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आलं आणि सुमारे अर्ध्या तासानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली। या आंदोलनात अनिरुद्ध कांबळे, दयानंद कांबळे, अमोल कांबळे, आकाश कांबळे, अक्षय सोरटे, रमेश कासे, चेतन भोसले, केदार कांबळे, शहाबाज मुजावर, अख्तर मुल्ला आणि फिरोज मुजावर यांसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। जनप्रवास लाईव्हसाठी पन्हाळाहून राजू मुजावर।